व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. आता आपण या प्रश्नाचे उत्तर देऊया की व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. युनिवर्स म्हणजे विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये असणारं जे आकर्षण बल आहे, इट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. त्याला आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. पूर्ण विश्वामध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतले तर ते नेहमी एकमेकांना स्वतःकडे आकर्षित करून घेतात. म्हणजे एखाद्या रूममधले आपण दोन बुक्स जरी कन्सिडर केले तरी त्या बुक्समध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. सो हा जो फोर्स आहे हा नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. पण आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा म्हणजे एका रूममधल्या दोन वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट आपल्याला दिसत नाही, कारण की ऑब्जेक्टची साईज खूप लहान असते, पण तरीही त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स नेहमीच असतो. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशन इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. विश्वामधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्सच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतो. ठीक आहे. इथे दोन ऑब्जेक्ट्स दाखवलेले आहे. हे ऑब्जेक्ट कोणी असू शकतं, म्हणजे एखादा स्टार असेल किंवा एखादा प्लॅनेट असेल. तर स्टार आणि प्लॅनेटच्या मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन. याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर चंद्र हा पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतो. का. कारण चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. का फिरते. कारण त्यांच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. जर मी एखादं फळ घेतलं जे झाडाला लागलेलं आहे आणि ते फळ जर खाली जर झाडावरून तुटलं तर ते खालच्या दिशेने जमिनीच्या दिशेने येतं, हे आपल्याला माहिती आहे. का येतं. कारण पृथ्वी काय करते, त्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करून घेते. एखादा दगड असेल, तो दगड जर मी हाताने वरती फेकला तो थोडा वेळ वर जाईल, पण एका विशिष्ट अंतरावरून तो पुन्हा खाली जमिनीवर पडेल. का. कारण देअर एक्झिस्ट ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. ही सगळी विविध कारणं आहेत ज्यामध्ये तुम्ही ग्रॅव्हिटेशनचा, गुरुत्वाकर्षणाचा इफेक्ट पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे गुणधर्म. गुरुत्वाकर्षणाचे गुणधर्म काय आहे. गुरुत्वाकर्षणाचा पहिला गुणधर्म म्हणजे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशन हे नेहमीच कसं आकर्षित बल असतं. आकर्षित अट्रॅक्शन याच्या विरुद्धामध्ये एक शब्द तुम्हाला माहिती आहे की अट्रॅक्शन इज अपोजिट ऑफ रिपल्शन. आपल्याला असे भरपूर बल माहिती आहे ज्यामध्ये एखादी वस्तू दुसऱ्याकडे आकर्षितच नाही होत तर ती एकमेकांपासून दूरही लोटल्या जाते. उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, चुंबक आहे. चुंबकाचे दोन पोल जर घेतले मी, नॉर्थ जर एकमेकांच्या जवळ आणला आपण चुंबकामध्ये, तर ते एकमेकांपासून दूर जातात, हे आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रिसिटीचे पण जेव्हा पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांच्या जवळ आणतात तेव्हा ते एकमेकांच्या दूर जातात. आपल्याला हेही माहिती आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांच्या जवळ आणले तर ते एकमेकांकडे काय होतात, आकर्षित होतात. म्हणजे इलेक्ट्रिक बल किंवा चुंबकीय बल हे जसं आकर्षित करू शकते तसं प्रतिकर्षितही करू शकते. म्हणजे हे फोर्सेस अट्रॅक्टिव्ह असतात, त्याचबरोबर रिपल्सिव्ह सुद्धा असतात. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी अट्रॅक्टिव्हच असतो. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे वस्तू नेहमी दुसऱ्यांना स्वतःकडे अट्रॅक्टच करतात, ते रिपेल करू शकत नाही. यानुसार कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक येईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. दुसरा जो कॅरेक्टरिस्टिक आहे, गुणधर्म आहे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए वीक फोर्स. वीक म्हणजे क्षीण बल आहे. याचा इफेक्ट आपल्याला खूप इझिली दिसत नाही. म्हणजे जर मी दोन वस्तू घेतल्या तर त्या दोन वस्तू एकमेकांच्या जवळ आल्या म्हणजे त्या लगेच एकमेकांना जाऊन चिपकतात असं होत नाही. बरोबर आहे. एका रूममध्ये जर दोन वस्तू ठेवलेल्या असतील तर त्या एकमेकांना जाऊन लगेच चिपकतात, हे आपण
पाहू शकत नाही, म्हणजे हे होतच नाही का, ह्या दोन्ही वस्तू आहे आणि आपला नियम आपल्याला ग्रॅव्हिटेशनची व्याख्या सांगते की विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये आकर्षण असतं, पण वस्तू जितक्या लहान तितका त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो. का, कारण हा वीक फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन इज ए वीक फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट जर पाहायचा असेल तर तो तुम्ही फक्त तेव्हाच पाहू शकता जेव्हा तुमच्या वस्तू या हेवनली बॉडीज आहेत, म्हणजे खगोलीय वस्तू, अवकाशातील वस्तू आहेत, किंवा त्या प्रचंड जड म्हणजे मासिव आहे. जेव्हा वस्तूंचं मास, वस्तुमान खूप जास्त असतं किंवा ते आकाराने प्रचंड मोठे असतात. किती मोठे, ग्रह, तारे, प्लॅनेट्स, स्टार्स, कॉमेट्स यांच्या इतके मोठे जेव्हा असतात तेव्हाच आपण त्यांचा इफेक्ट पाहू शकतो. लहान लहान वस्तूंच्या बाबतीत आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट दिसत नाही, कारण ग्रॅव्हिटेशन इज ए वीक फोर्स. हा एक अतिशय क्षीण असा बलाचा प्रकार आहे. ठीक आहे. तिसरा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए लॉंग रेंज फोर्स. लॉंग रेंज म्हणजे खूप दूरपर्यंत परिणाम करणारे फोर्स. आता आपल्याला माहिती आहे की हा क्षीण आहे, खूप वीक असा फोर्स आहे, पण तरीही याचा इफेक्ट खूप दूरपर्यंत होतो. खूप दूर म्हणजे कसा, जसं आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्यापासून खूप दूर आहे, पण तरीही पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते. का, कारण त्यांच्यामध्ये असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता अंतर खूप जास्त आहे तरीही बल काम करत आहे, याचा अर्थ हा खूप दूरपर्यंत परिणाम करणारा फोर्स आहे. इट इज ए लॉंग रेंज फोर्स. पृथ्वी त्या मानाने जवळ आहे. युरेनस किंवा नेपच्यूनचा जर विचार केला आपण तर ते तर त्याहीपेक्षा दूर आहेत, किंवा बऱ्याचशा स्टार्सची प्लॅनेटरी सिस्टीम आपल्यापेक्षा मोठीही आहे, है ना. जसं जसा वस्तूंचा म्हणजे ग्रह ताऱ्यांचा आकार वाढतो तसतसा त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्सही जास्त दूरपर्यंत परिणाम करणारा असतो. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ए लॉंग रेंज फोर्स. ठीक आहे. यांचा इफेक्ट आपल्याला प्लॅनेट्स आणि स्टार्स जे एकमेकांपासून प्रचंड दूर अंतरावर आहे त्यांच्या बाबतीतही पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि याचा चौथा गुणधर्म आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे बल अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणामध्ये असतो. याचा अर्थ काय, अंतर थोडे जरी वाढले तरी हा फोर्स, बल खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जातो. अंतर वाढले बल कमी होतं. कसं, त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये. ठीक आहे. तर हे आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते, पहिला, इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, इट इज वीक फोर्स, इट इज लॉंग रेंज फोर्स, अँड दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे गुरुत्वाकर्षण नेहमीच आकर्षित करणारे बल असते. गुरुत्वाकर्षण हे अतिशय क्षीण बल आहे. गुरुत्वाकर्षण अत्यंत दूरपर्यंत परिणाम करणारे बल आहे आणि गुरुत्वाकर्षण बल हे दोन वस्तूंमधल्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असते.